हाय, आज आपण बघणार आहोत काउंटिंग ऑफ फिगर. बघा, यामध्ये तुम्हाला कोणतीही तुम्ही एक्झाम देत असेल त्यामध्ये तुम्हाला यावर एक क्वेश्चन विचारला जातो. फिक्स करून घ्या. बघा, या क्वेश्चन मध्ये घेण्याचा उद्देश काय आहे, तर यामध्ये तुम्हाला बघा या टाईपचे क्वेश्चन मध्ये तुम्ही कन्फ्यूज होते. तुम्हाला नक्की चौरस आणि चौकोन यामधला डिफरन्स व्यवस्थित समजून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला चौरस आणि चौकोन समजेल तेव्हा या मार्क तुमचा इथे मिस होणार नाहीये. बघा, यामध्ये सर्वांचे मार्क्स मिस होता. का मिस होता? त्यांना चौरस आणि चौकोन यामधला डिफरन्स समजत नाही आणि तिथे तुम्ही एक्झामच्या वेळेस कसं गडबडीत असतं, त्यामुळे तुम्हाला एवढा विचार करण्यासाठी टाइम नसतो. त्यामुळे आत्ताच तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं आहे की चौकोन म्हणजे काय आणि चौरस म्हणजे काय. बघा, चौकोन आणि चौरस, ठीक आहे, या दोन्हींमधला डिफरन्स एकदा व्यवस्थित समजून घ्या. खूप इझी क्वेश्चन येते. बघा, या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. बघा, रो आणि कॉलम. आता बघा, या साईडचे आणि या साईडचे रो आणि कॉलम हे सारखे असले तर कसं सॉल्व्ह करायचं, सारखे नसले तरी कसं सॉल्व्ह करायचं. कारण असं नाही की तुम्हाला सारखेच असलेला क्वेश्चन विचारला जाईल. त्यामुळे काय करायचंय, बघा, सर्वात पहिले चौकोन म्हणजे काय. आता बघा, इथे एक मी पॉईंट घेतला, इथे दुसरा पॉईंट घेतला, इथे तिसरा घेतला, इथे चौथा घेतला. आता हे 4 पॉईंट जेव्हा मी जॉईन करते, आता बघा ते सारखेच आहे का. याची बघा, याची ही लाईन मोठी आहे, ही लाईन छोटी आहे किंवा ही छोटी, या प्रकारे म्हणजे कोणतेही 4 बिंदू जे असताना ते जॉईन केले तर काय बनतं, चौकोन बनतं. आणि त्याच्याच अपोजिट काय, चौरस. चौरस म्हणजे काय, चारही बाजू तुमच्या काय पाहिजे, सारख्या पाहिजे. ठीक आहे, चारही बाजू तुम्हाला काय पाहिजे, सारख्या पाहिजे. आता समजलं चौकोन आणि चौरस यामधला डिफरन्स तुम्हाला समजला. चौरस म्हणजे काय, चारही बाजू सारख्या पाहिजे. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, चौरस म्हणतो. आणि चौकोन म्हणजे काय, कोणतेही 4 बिंदू जॉईन केले तर चौकोन बनतो. ठीक आहे, आता बघा आपल्याला विचारलं काय ह्या डायग्राम मध्ये. बघा, फर्स्ट डायग्राम मध्ये तुम्हाला जर चौकोन विचारले आणि चौरस विचारले तर तुम्ही इझिली सांगू शकता किती आहे, कोणीही सांगू शकतं किती आहे. चला, तुम्ही आन्सर द्या. 1 आहे. चौरसही 1 आहे आणि चौकोनही 1 आहे. ठीक आहे, चौरस आणि चौकोन 1 आहे. पण आता बघा, सेकंड डायग्राम तुम्हाला दिसते. आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला विचारलं चौकोन किती आणि चौरस किती. यासाठी तुम्हाला काय करायचं, एक फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, शॉर्ट ट्रिक यूज करायची. चला, तुम्हाला जर माहिती असेल यामध्ये किती चौकोन आहे आणि किती चौरस आहे. चौकोन आणि चौरस, ठीक आहे, दोन्ही आपण एकच डायग्राम मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, आता बघा, जर हे काउंट केलं तर किती बॉक्स भेटतात, 1 2. ठीक आहे, इथे किती, 1 आणि 2. या साईडने काउंट केलं, या साईडने काउंट केलं, या साईडने काउंट केलं. ठीक आहे, कसंही काउंट करा. ठीक आहे, किती 4 बॉक्स इथे आपल्याला माहिती आहे. तर चौकोन काढण्यासाठी बघा, चौकोन काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे, आडवी बाजू गुणिले यांची काय करायची, बेरीज करायची. आडव्या बाजूची काय करायची, बेरीज करायची. आणि उभी बाजू यांची काय करायची, बेरीज करायची. आता आडवी बाजू बघा, 1 अधिक 2, 1 अधिक 2 मध्ये काय आलं, गुणिलेचं चिन्ह आलं. त्यानंतर उजवी बाजू, ठीक आहे, म्हणजेच काय, उभी बाजू घेतली, 1 आणि 2, ही उभी बाजू, ही आडवी बाजू. 1 अधिक 2 किती, 3 गुणिले 3 9. किती चौकोन आहे, तर 9 चौकोन आहे. ठीक आहे, काउंट करायला गेलं तर कशा प्रकारे, आत्ताच मी तुम्हाला चौकोन आणि चौरस यामधला डिफरन्स सांगितलाय. त्यामुळे जर तुम्ही काउंट करायला गेलं तर बघा, 1 2 3, बघा आपण काउंट करून बघू. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, सर्व पॉइंट तुमचे क्लिअर होणार आहे. ठीक आहे, बघा, आता आपण काउंट करायला गेलो, हा एक पूर्ण 1, हा 2, ठीक आहे, हा 3, हा 4. ठीक आहे, 4 भेटले तुम्हाला. हा पूर्ण मोठा 1 5, त्यानंतर बघा हा 1 6, हा 1 बनतो 7, हा बनतो 8, हा बनतो 9. कारण चौकोन म्हणजे काय, कोणतेही 4 बिंदू जॉईन केलेले. ठीक आहे, इथे तुम्हाला क्लिअर झालं चौकोन. ठीक आहे, आता चौरस विचारलं तर काय करायचं, चला, चौरस विचारलं तर बघा, 1 2, इथे काय येणार, 1 2. ठीक आहे, किंवा 1 2 उभं आडव्या. ठीक आहे, मग काय करायचं, जे लास्टचा नंबर आहे, लास्टचा
तर लास्टचं काय 2 आहे, इकडनं लास्टचं काय 2 आहे, मग ह्या लास्टचं काय करायचं गुणाकार करायचं, 2 गुणिले 2 अधिक 1 करायचं. अधिक 1 का करायचं, तर हा पूर्ण मोठा आपल्याला काउंट करायचा आहे, त्यामुळे तो इथे काउंट होतोय का नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचंय अधिक 1 करायचंय. ठीक आहे, मग काय 2 दुणे 4 अधिक 1 किती 5. तर काउंट करायला गेलं तुम्ही बघा, तर डायग्राम वरूनही मी तुम्हाला समजून सांगते. काउंट करायला जर तुम्ही गेलं तर बघा 1 2 3 4 हा मोठा पूर्ण 1 5 अशी किती चौरस आहे, तर एकूण 5 चौरस आहे. ठीक आहे, छोट्या डायग्राम मध्ये तुम्ही काउंटही करू शकता, पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण मोठ्या असू शकतो. कधी रो तुमचा सारखा असेल पण कॉलम तुमचा सारखा नसेल, तेव्हाही तुम्हाला त्याचा यूज करायचंय. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट डायग्राम मध्ये बघा, तर तिथे काय 1 2 3 2 3. आता बघा इकडे 3 आहे, इकडे 3 आहे. ठीक आहे, अशी डायग्राम येऊ शकते. इकडे 4 असेल, इकडे 5 असेल. ठीक आहे, उभ्या लाईन मध्ये 5 असेल, इकडे आडवे 4 असेल. कसं सॉल्व्ह करायचं हे मी लास्टच्या क्वेश्चन मध्ये सांगणार आहे. ठीक आहे, एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे, तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे, तुम्हाला कशा प्रकारे हे डायग्राम समजलाय तुम्ही सॉल्व्ह करू शकता, की एकदाच प्रॅक्टिस करा, कायम लक्षात राहणार. त्यामुळे काय करायचं, स्वतःहून एकदा प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण काय काढू, चौकोन काढू. ठीक आहे, चौकोन काढण्यासाठी बघा, तर चौकोन काढण्यासाठी आपण काय करतो, यांची बेरीज करतो. ठीक आहे, म्हणजेच 1 अधिक 2 अधिक 3 गुणिले 1 अधिक 2 अधिक 3. ठीक आहे, किती होता 6 गुणिले 6 6 12 12 चौकोन आहे. आता चौरस बघा, आता चौरस व्यवस्थित समजून घ्या. बघा इथे कसं छोटं एक्झाम्पल होतं, एक पेअर बनतोय. ठीक आहे, आता इथे काय करणार आहे बघा, या अशा एक्झाम्पल मध्ये बघा पेअर बनवायचे आपल्याला. म्हणजेच काय बघा, असे समोरासमोर येईल बघा, 1 हे 2. आता 1 ला आहे का काही नाही, तर मग 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2. ठीक आहे, 1 ला बनत नाहीये. ठीक आहे, अधिक 1 का घ्यायचं, थांब पूर्ण मोठा आपल्याला काउंट करायचं. 3 त्रिक 9 2 दुणे 4 अधिक 1 किती येतं 14. ठीक आहे, 14. काय आला आन्सर तुमचं 14. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन होमवर्क साठी देते. होमवर्कचा क्वेश्चन सर्वांनी सॉल्व्ह करायचा आहे, कारण होमवर्कच्या क्वेश्चन मधूनच तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला हा टाइप समजला आहे की नाही, कारण ह्या टाइप मध्ये कन्फ्यूज होतात चौरस आणि चौकोन यामध्ये. ठीक आहे, बघा 1 2 3 4 2 3 4 होमवर्कचा क्वेश्चन, याचा आन्सर मला कमेंट्स मध्ये द्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप महत्वाचा, इथेच कन्फ्यूज होता. बघा आता इथे तुम्हाला बघा काय दिलंय, 1 2 3 4 दिलंय. इकडे बघा, इकडे काउंट केलं 2 3 4 5 दिलंय. म्हणजे इकडे उभ्या लाईनीमध्ये 5 आहे ना आडव्यामध्ये 4 आहे. आता कसं सॉल्व्ह करणार आहे, सर्वात पहिले आपण चौकोन सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, चौकोन काय करतो आपण, जे उभे लाईन असेल आडवे लाईन असेल यांची काय करतो, टोटली बेरीज करतो आणि गुणिले करतो दोन्हींचे. ठीक आहे, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 गुणिले, इकडे 5 आहे म्हणून 5 घ्यायचे, 1 2 3 4 5. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. 4 आणि 5 5 10, हे 10 आणि 5 15. ठीक आहे, इथे गुणिले, सॉरी इथे काय गुणिले, 10 गुणिले 15 किती होता 150. चौकोन किती तुमचे 150. ठीक आहे, त्यानंतर आता बघा इथे कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, आता इथे सॉल्व्ह करताना बघा आता काय करायचं आपल्याला, चौरस सॉल्व्ह करायचं. चौरस काय करतो आपण बघा, इथून या प्रकारची काय करतो आपण, पेअर तयार करतो. बघा हा एक पेअर तयार झाला, ही एक जोडी तयार झाली, ही एक जोडी तयार झाली. 2 ला आहे का, 1 ला आहे का नाही, तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे, 5 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 2. तर बघा आता मेन पॉइंट आला, हे तर इथपर्यंत सर्वांनी सॉल्व्ह केलं. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांनी सॉल्व्ह केलं. मग आता इथे +1 घ्यायचं का 2 घ्यायचं, तर इथे बघा 1 2 1 घ्यायचं का 2 घ्यायचं, तर काय करायचं, मॅक्झिमम जिथे आपल्याला ऑप्शन असेल, मॅक्झिमम जे काय येत असेल, म्हणजे 1 घेऊ शकता तुम्ही किंवा 2 घेऊ शकता, ऑप्शनवर ते डिपेंड असतं. म्हणून आपण इथे काय करू, 2 घेऊ. ठीक आहे, 1 आणि 2 पेअर घेतले. ठीक आहे, 5 चौक 20 3 चौक 12 2 6 अधिक 2 किती होतं बघा, 6 4 10 किती
40. तर चौरस ते तुमचे 40 आहे. ठीक आहे, यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. हे सर्वांना काय करायचं, प्रॅक्टिस करायची. हा क्वेश्चन सर्वांनी सॉल्व्ह करायचा, आन्सर कमेंट्समध्ये द्यायचं. याने काय होणार आहे बरं, तुम्हाला चौरस आणि चौकोनी यामधला डिफरन्स समजलेला असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यावरचे क्वेश्चनही सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे, परत प्रॅक्टिस करायची गरज आहे का, नाही. फक्त पुन्हा एकदा सर्व रिव्हिजन करा आणि एकदा सॉल्व्ह करा हा क्वेश्चन. ठीक आहे, कोणतेही प्रिव्हियस याच्या क्वेश्चन पेपर घ्या, त्यामध्ये जर तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन असेल तर तो सॉल्व्ह करून बघा, तुमचा आन्सर करेक्टच येणार आहे. ठीक आहे, थँक्यू.